गाईज आपल्या 10 एस फिटिंग करायची ऑर्डर या ठिकाणी भेटलेली आहे मित्रांनो. मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपलं कोर कटिंग मशीन आणले होते आणि सर्व होल मारून घेतले होते. त्या ठिकाणी आता 10 एस पण आलेले आहेत. एल जीचे मशीन आहे 10 एस आणि त्या आपण फिटिंग करायमध्ये याच्यात. चला पहिला फिटिंग करून घेऊया. पहिला बेडरूममध्ये जाऊया. मस्त प्लेट बीट ठोकून घेतली. त्यानंतर इंडोचं काम करायला गेलो. इंडोचं मस्त नट बीट टाईट करून एकदम पद्धतशीर मित्रांनो इंडो टांगून घेतलं. बघू शकता आतमध्येचं काम एकदम प्रॉपर झालं. तर बाहेर जाऊया. बाहेर पण स्टँड ठोकून झालं होतं. त्या ठिकाणी आम्हाला पटकन आवलं होतं हॉलमध्ये पायपिंग करून द्यायचं होतं, कारण त्या ठिकाणी पॅनलिंग येणार होती. पॅनलिंग असलं तर पहिला पायपिंग करायला लागते मित्रांनो. पायपिंग करून तेवढ्यात लागले आम्हाला भूक मस्त. मग आम्ही सर्व जेवायला बसलो. बघू शकता या ठिकाणी सर हे आपलं आर्किटेक्ट आहे मित्रांनो. या ठिकाणी आपलं सर्व काम हे देत असतात. हे आपले सर आहेत मित्रांनो. खूप मनाचे दिलदार व्यक्तिमत्व. या ठिकाणी बघू शकता पहिली एसी फिटिंग झाली होती, म्हणजे प्रॉपर फिटिंग झाली होती. तर जाऊया दुसरी एसी फिटिंग करणार. दुसरी एसी पण प्लेट ठोकून झालं होतं, इंडो टाकून घेतलं होतं. त्या ठिकाणी दुसऱ्या एसी टाइम लागला, कारण त्या ठिकाणी पायपिंग आपण जॉईंट मारायला लागलं होतं. त्यामुळे टाइम गेला. 1-1.5 तास जातो मित्रांनो. आणि साईट आपण लेट पोहोचलो, त्यामुळे आजच्या दिवसात फक्त 2 एसी फिटिंग झाल्या होत्या. गाईस तुम्ही समोर बघू शकता या ठिकाणी टांगून मित्रांनो तो काम करतोय. बोललो एवढं काम तर मी कधीच करू शकणार नाही, कारण एवढं हाईटवरती आणि ते पण टांगून आपल्या काय जमणार नाही. या ठिकाणी बघू शकता तो पण काम फायनल झालं होतं. आणि त्या ठिकाणी आपण संध्याकाळची वेळ झाल्यापासून चला पॅकअप करून घेऊया. मस्त सगळं पॅकअप 2 एस्या आजच्या दिवसात फक्त 2 एस्या फिटिंग झालं होतं आणि एक आपण पायपिंग केली होती. समोर बघू शकता या ठिकाणी लिंक पण करून झालं होतं. बघू शकता समोर मित्रांनो. त्याने आता समोर प्लाय येईल, त्याच्यानंतर सनमायक येईल, त्याच्यानंतर आपली एसी फिटिंग होईल मित्रांनो. ही पहिली एसी आणि दुसरी एसी फिटिंग झाली होती. त्यानंतर घरी जायची वेळ 6-7 वाजले की घरी यायचं मन करतो मित्रांनो. आज खूप दमलो होतो, कारण लेट पण आलो होतो आणि थोडं काम पण होतं, त्याच्यामुळे जास्त दमलो होतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.